बोलो यीशु मसीह की जय, यीशु नाम की जय, हालेलुया हालेलुया। बघा प्रियानो, आजच्या ह्या जीवनामध्ये आपण जसं आपण ह्या जीवन जगतोय, ह्या पृथ्वी तलावरती आपण जे जगतोय, तर आज जर तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येत आहे की बरेचसे लोक आहेत जे काय करतात माहिती, जे चांगलं घेत नाहीयेत ते वाईटच घेत आहेत. कित्येक जणांना आपण समजावण्याचा प्रयत्न करतोय, कित्येक जणांना आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. बरेचसे विश्वासू पण लोक आहेत, ते काय करतात माहितीये, ते चांगलं घेत नाहीयेत, ते वाईटालाच काय करतात माहितीये का, जीवनामध्ये पहिलं स्थान द्यायला लागलेले. प्रेज द लॉर्ड. का माहितीये, कारण त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा नाहीये. ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा, देवाचा आत्मा काम करतो ना, देवाचा आत्मा हर सेकंदाला त्याला काय करत असतो माहिती, अलर्ट करत असतो. जर पाप असेल तर पवित्र आत्मा त्याला सांगतो, हे पाप हे करू नको. पवित्र आत्मा प्रत्येक वेळेस टच करत असतो की त्यांनी तुझा दोष काढला ना, तू त्याचे दोष कुणाला काढू नको, तू फक्त शांत राहा. प्रत्येक वेळेस देवाचा आत्मा काय करतो माहिती, अलर्ट करतो, सावध करत असतो. पण ज्याच्यामध्ये नाहीये ना, तो व्यक्ती पटापट काय करतो, बोलून जातो. आणि नंतर मग काय होतं माहिती, भांडणं तयार होतात. ज्यावेळेस येशू ख्रिस्त होते ना, लोकांनी येशूचा स्वीकार थोड्याच लोकांनी केला, पण बऱ्याच जणांनी काय केलं माहिती, येशूला नकार दिला, है ना. कारण येशू ख्रिस्तांनी इतके रिअल चमत्कार केले होते, इतके रिअल चमत्कार केले. त्यांनी मुर्दे जिवंत केले, लंगडे चालवले, आंधळ्याला दृष्टी दिली, बहिरे ऐकायला लागले, कोडी शुद्ध झाले. जे नाही ते रोग प्रभूंनी काय केले माहिती, बरे केले. पण बघून सुद्धा लोकांनी काय केलं माहिती, येशूचा स्वीकार न करता वाईटाचा स्वीकार केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. बघू आपण एका वचनाच्या माध्यमातून बघूया. लूक अध्याय 23 वचन 13. नवीन करारामध्ये मत्तई, मार्क आणि त्याच्यानंतर लूक येईल. लूक अध्याय 23 वचन 13. बघा मी वाचतो, लक्ष देऊन ऐका. इथं काय लिहिलंय माहितीये, पिलात, बरब्बा व येशू. ध्यान देऊन ऐका. बघा हे वचन मिस होऊ देऊ नका. मी वाचतो, लक्ष द्या. लूक अध्याय 23 वचन 13. इथं हेडिंग आहे, पिलात, बरब्बा व येशू. मग पिलाताने मुख्य याजक, अधिकारी व लोक ह्यांना एकत्र बोलून म्हटले, हा मनुष्य लोकांना फितवणारा म्हणून ह्याला तुम्ही माझ्याकडे आणले, आणि पहा ज्या गोष्टींचा आरोप तुम्ही याच्यावर ठेवता त्या संबंधी मी तुमच्या समक्ष याची चौकशी केल्यावर मला या मनुष्याकडे काही दोष सापडला नाही. हेरोदालाही सापडला नाही, कारण त्याने त्याला आमच्याकडे परत पाठवले आहे. आणि पहा, याने मरणदंड भोगण्यासारखे काही केले नाही, म्हणून मी याला फटके मारून सोडून देतो. कारण त्या सणात त्याला त्यांच्याकरता एकाला सोडावे लागत असे. परंतु सर्वांनी एकच ओरडा करून म्हटले, याची वाट लावा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा. हा माणूस शहरात झालेला दंगा व खून यामुळे तुरुंगात टाकलेला होता. येशूला सोडावे या इच्छेने पिलाताने पुन्हा त्यांच्या बरोबर भाषण केले, तरी याला वधस्तंभावर खेळा असे ते ओरडत राहिले. तो त्यांना तिसऱ्यांदा म्हणाला, का बरे, त्याने काय वाईट केले आहे? त्याच्याकडे मरणदंड होण्यासारखा काही दोष मला सापडला नाही, म्हणून मी याला फटके मारून सोडून देतो. पण याला वधस्तंभावर खेळाच असा त्याने मोठ्याने ओरडून आग्रह चालवला, आणि त्यांच्या व मुख्य याजकांच्या ओरडण्याला यश आले. तेव्हा त्यांच्या मागण्याप्रमाणे व्हावे असा पिलाताने नकार दिला. नंतर दंगा व खून ह्यामुळे तुरुंगात टाकलेल्या ज्याला त्यांनी मागितले होते त्याला त्यांनी सोडून दिले, आणि येशूला त्यांच्या मर्जीवर सोडून दिले. सगळे बोलतील प्रेज द लॉर्ड. बघा आता आपण या ठिकाणी वचन वाचलं. इथं येशूला धरून हेरोदाकडे दिलं, पिलाताकडे दिलं, दोघांनी त्याची चौकशी केली, पण तिथं काय आढळून आलं की येशू निर्दोष आहे. प्रेज द लॉर्ड. जर एखाद्याने खूनच केलाय तर त्याचे प्रूफ लागतात आजही जमान्यामध्ये. हालेलुया. एखादा जर खून करतोय, चोरी करतोय, कुठली गोष्ट करतोय, तर कोर्ट काय म्हणतं माहितीये, पुरावा द्या. आणि तो सगळा पुरावा त्यांच्याकडे होता. कुणाचा? बरब्बाचा. जो बरब्बा होता, वचन सांगतो, तो चोर होता, तो खुनी होता, तो दरोडेखोर होता, आणि त्याचा प्रूफ होता, म्हणून त्याला काय केलं होतं, त्यांनी अटक करून ठेवली होती. पण जेव्हा येशूची वेळ आली तर पिलात आणि हेरोदेस काय म्हणतो की
आम्हाला याच्यामध्ये काहीच दोष दिसत नाहीये. प्रेज द लॉर्ड. येशूमध्ये त्यांना कुठला दोष दिसला नाही. ते बोलत होते याला फटके मारून सोडून देऊ, पण लोक काय ओरडत होते, याला वधस्तंभावरती खेळा. कारण त्यावेळेची जी फाशीची शिक्षा म्हणायची ना ती वधस्तंभ होता. आज जसं की खून केल्यानंतर एखाद्यावरती खूपच दोष लागले तर त्याला काय करतात, फाशीची शिक्षा देतात. कोणी रेपिस्ट असेल, कोणी खुनी असेल, है ना, तर त्याला फाशीची शिक्षा. पण त्यावेळेस तो वधस्तंभ सगळ्यात भयानक ती शिक्षा होती. तडपून तडपून माणूस त्याच्यावर मारायचा. बघा प्रियांनो, याच्यातनं आपल्याला काय शिकायचंय की जेव्हा हेरोदाने सांगितलं की मला येशूमध्ये कुठला दोष दिसत नाही, लोकांनी सांगितलं ह्याला वधस्तंभावर खेळा, तरी सुद्धा पिलात काय म्हणतो की मी तुमच्याकडे दोन ऑप्शन्स ठेवतो. कारण बरब्बा पण कसा होता, वचन सांगतं ते मर्डर केलेला होता, खुनी होता, तो चोर लुटारू होता. आणि त्या ठिकाणी त्यांनी इतकं डेंजर काम केलं ना, लोक त्याला घाबरायचे. म्हणून त्याला उचलून काय केलं, तुरुंगात टाकलं होतं. पण प्रियांनो, इथं हेरोदेसने काय, आता इथं पिलाताने काय केलं, पिलाताला वाटलं या दोघांमधलं सांगितलं तर लोक काय म्हणतील, येशूला सोडा, बरब्बा नको, परत तो काय करल, खून करल, चोऱ्या करल. पण तरी पण विचार करा, लोकांनी इथं लक्ष द्या, लोकांनी काय केलं, तिथं येशूला सोडून बरब्बाचा स्वीकार केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे लोकांना माहिती आहे येशूने काहीच केलेलं नाहीये, पण हा जो खुनी आहे ते म्हणतात बरब्बाला सोडा. म्हणजे त्या काळात सुद्धा लोकांनी काय केलंय माहितीये, जे चुकीचं होतं, जे घाणेरडं होतं त्याला लोकांनी स्वीकारलंय. जे चांगलं होतं, जे सत्य होतं, जे जीवन देणारं होतं त्याला सांगितलं ह्याला मारून टाका. आजही लोक काय करतायत, बरब्बाचा स्वीकार करतायत. प्रेज द लॉर्ड. आजही लोक काय करतायत, बरब्बाला स्वीकारतायत. बरब्बा म्हणजे काय, शिर्या. बरब्बा म्हणजे काय, व्यसन. बरब्बा म्हणजे काय, श्राप देणं. ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, प्रेज द लॉर्ड, तो ह्या ज्या बरब्बाच्या गोष्टी तो कधीच स्वीकारणार नाहीये. अजूनही बऱ्याच ठिकाणी बरेच विश्वास तुम्ही बघितले. माझा बाबतीत माझ्या बहिणीसोबत झाला. मी जस्ट फेसबुक वरती रील टाकता मला तिचा चेहरा आला, मी बघितल्यानंतर ती मस्त पिक्चरच्या गाण्यावरती रील्स बनवते पतीसोबत. म्हणजे तिने काय केलंय, त्या पिक्चरच्या बरब्बाला स्वीकार केलेला आहे आणि येशूचा नकार दिलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी नावं ठेवणारा कोणाला नाहीये, पण जे डोळ्यांनी दिसतंय, प्रेज द लॉर्ड, किती दुःख देते. तुम्ही बाप्तिस्मा घेता आणि शाहरुख खान आणि सलमान खानच्या गाण्यावरती रील्स बनवता. हे पवित्र आत्म्याला आवडेल का? हे आवडेल का पवित्र आत्म्याला? पवित्र आत्मा म्हणतो की जो कोणी येशूच्या मार्गावर चालेल त्याच्यासोबतच मी राहील. पवित्र आत्मा त्याच्याच सोबत राहतो जो येशूचा स्वीकार करतो. हालेलुया. प्रियांनो, त्या इस्रायलमध्ये, त्या यरुशलेम मध्ये, तिकडे सुद्धा त्या रोम मध्ये जेव्हा त्याला धरून देण्यात आलं, तिथं सुद्धा लोकांनी काय केलं, जो जीवन देणार आहे त्याचा नकार दिला आणि बरब्बाचा स्वीकार केलेला आहे. आज तुमच्या जीवनामध्ये तुमचा मोबाईल आणि टीव्ही एक बरब्बासारखं तुमच्या जीवनात काम करतो. रात्रीचं चॅटिंग करत बसणं, है ना, हे बरब्बाचे काम आहे. रात्रीच्या रील्स बघत बसणं, हे बरब्बाचे काम आहे. हालेलुया. 4 ठिकाणी गोळा होणं, ह्याची त्याची चुगली करत बसणं, हे बरब्बा सारख्याचे काम आहे. बायबल सांगतं, जशी तू स्वतः प्रीती केली तशीच तू काय कर, शेजाऱ्यावरती प्रीती कर. पण ते शेजारच्या गुण कसं आपल्याला काय घेता येईल याच्यावरती लक्ष आहे. शेजारच्याकडनं आपल्याला कसं काय मिळेल याच्यावरती लक्ष आहे. बायबल सांगतं त्याचा अभिलाष करू नकोस. हालेलुया. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठं ना कुठं तो बरब्बा येऊन बसलेला आहे. त्या बरब्बाला काढून टाका. जोपर्यंत तो बरब्बा जात नाही तुमच्या मधला, तोपर्यंत सार्वकालिक जीवन येणार नाही. प्रेज द लॉर्ड. वचन आपण इथं बघितलंय. लोक किती जोर जोरात म्हणतात बरब्बाला सोडा. म्हणजे जो लुटारू, जो खुनी आहे, लोकांनी त्याची आवड धरली. पण ज्यांनी लंगड्याला चालवलं, ज्यांनी मेलेल्याला जिवंत केलं, आणि त्याला म्हणतात त्याला क्रूसावर ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियांनो, ज्या वेळेस ते येशूला धरून दिलंय, आता सदुकी परुषी तिथं होते, त्यांना माहिती होतं आणि हा असा साधा माणूस, हा असा एकदम सुताराचा मुलगा, हा एवढे चमत्कार करतोय. त्यांच्या मनामध्ये एक भीती होती की आम्ही इतके जबरदस्त माणसं, आम्ही इतके
मोशीच्या वचनावरती चालणारे लोक, आमचे कपडे एवढे भारी, आमच्या डोक्यावरती टोप्या एवढ्या भारी, आम्ही एवढी भारी लोक, प्रेज द लॉर्ड, लोक आमच्याकडे येत नाही. आणि या असल्या माणसाकडे लोक काय करतात, लाटच्या लाट लोकांची, थवेच्या थवे लोकांची चाललेली. त्या लोकांना वाटलं ना की अरे हा कोण आहे छोटासा, हा जर असंच काम करत राहिला तर मग आपलं काही खरं नाही, आपली दुकान बंद होऊन जाईल. हालेलुया. आजही होतं काय माहितीये, बरेचसे गरीब पास्टर आहेत, देवाचा अभिषेकाचं सामर्थ्य इतकं आहे ना, पण लोकांना काय झालं माहितीये का, जिथं खुर्ची बसायला आहे, जिथं फॅन आहे, जिथं एसी आहे, जिथं गिटार वाजवलं जातं, आम्हाला त्या चर्चला जायचंय. का हो, पत्र्यामध्ये येशू येत नाही का, तंबूच्या खाली येशू येत नाही का, कुठे झाडाच्या खाली एखादं चर्च भरलं तिथं येशू येत नाही का. लोकांना काय पाहिजे माहितीये, त्यांच्या मधला बरब्बा म्हणतो तिथं खुर्चीवर जाऊन बस, आरामात एकदम, जमिनीवर काय मांडी घालून बसायचंय, तंबूच्या खाली काय बसायचंय, पत्र्याचं चर्च तिथं कुठे चर्च मध्ये येशू येतो का. आज लोकांमध्ये हा बरब्बा घुसलेला आहे. नाही नाही तिथंच चला, ते रस्त्याच्या बरोबर कडेला आहे, म्हणजे बस मधनं उतरलं की लगेच चर्च येते, कशाला तंगड्या तोडत एवढ्या लांब जायचंय. हा बरब्बा काढून टाका, हा तुमचा बरब्बा तुमचे आशीर्वाद ओढतोय. हालेलुया, हालेलुया. तिथं खूप चांगलं आहे, गारगार वारं येते, प्रेज द लॉर्ड. तिथं कशाला बसायचं. आज तो बरब्बा सैतानासारखा तुमच्यामधनं सांगतो कुठं तिकडे जायचं. काय आहे त्या पास्टरकडे, त्याला स्वतःचे खायचे वांदे. अरे पण त्या पास्टरकडे अभिषेक बघा किती, त्या पास्टरकडे देवाचा मानना बघा किती ठेवलेला आहे. लोक आपल्या सोयीनुसार बघताय चर्च मला कुठं जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. अरे ज्याला देवावरती प्रेम आहे ना, ज्याला देवावरती प्रेम आहे ना, तो व्यक्ती त्याचं चर्च कधी सोडू शकत नाही, त्याचे पास्टर कधी सोडू शकत नाही. देवाने प्रत्येकाला वेगवेगळं दान दिलेलं आहे. लोक म्हणतात चला चला ते पास्टर भविष्यवाण्या करतात, त्यांच्याकडे चला. अरे तुझा पास्टर रात्रभर तुझ्यासाठी गुडघे टेकतोय रे, त्याचं बघ ना. चर्चला इकडे यायचं, दशमांश तिकडे टाकायचा, ऑनलाईन बंद मोठ्या चर्चला. अरे मोठं झालं त्यांचं, पण जो गरीब चर्च आहे त्याला दे, त्याला गरज आहे, त्याचं भर. हालेलुया. रात्रंदिवस तू तुझ्यासाठी गुडघे टेकतोय, रात्रंदिवस तू देवाजवळ मध्यस्थी करतोय, त्याच्याकडे बघ. एका बहिणीसाठी मी प्रार्थना करायचो, मी खोटं बोलत नाही, तिच्या जीवनामध्ये एवढे मोठे मोठे कामं झाले, अक्षरशः ती रडत होती. माझ्या नवऱ्याला 50,000 पगार आहे, देवानी मला प्रकाशन दिलं, मला तुझ्या नवऱ्याला येणाऱ्या 3 महिन्यामध्ये 1,00,000 रुपये पगार असतात. आणि तुम्हाला सांगतो 1,00,000 रुपये पगार आला. ती काय म्हणली माहिती, माझ्या नवऱ्याचा पगार वाढला, मी तुमच्या चर्चला दशमांश देईन. आणि मला देऊ नको, चर्च मध्ये ये. 1,00,000 रुपये पगार झाला 50,000वर न. तिनेच वाचा बांधली होती. 2 महिने झाले, 4 महिने झाले, सिस्टर म्हणलं दशमांश तुम्ही पेरता का नाही. पेरते ना, कुठं पेरते, अमुक अमुक ठिकाणी एक मोठं चर्च आहे, मी तिकडे 10,000 रुपये दशमांश पेरते. अरे त्रास घेतलाय कुणी, प्रार्थना केल्यात कुणी, अरे शाळेत कुठं शिकते आणि फी दुसरीकडे भरायला जाते. आज लोकांना कळत नाही. हालेलुया. असं होतं का कधी, या शाळेत शिकायचं आणि फी तिकडे भरायची. प्रेज द लॉर्ड. का तर तिकडे मोठं चर्च आहे. हे बऱ्याच ठिकाणी चाललेलं, बऱ्याच ठिकाणी चाललेलं. तो पास्टर वॉचमॅनचं काम करतो, त्याला कशाला काय द्यायचंय, त्याच्या चर्चला जायचं आणि तिकडे पेरायचं ऑनलाईनच्या माध्यमातून. का तर मोठं आहे ना ते. हालेलुया. तो पण एक बरब्बा आहे माहिती, लोकांमध्ये बसलेला. प्रार्थना करून इथं पेरायचं तिथं. हालेलुया. बघा वचन 18 काय सांगतं, परंतु सर्वांनी एकच ओरडा करून म्हणले, याची वाट लावा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा. म्हणजे यांना जो खुनी आहे, जो दरोडेखोर आहे, ज्यांनी इतके मर्डर केले, त्यांना तो माणूस पाहिजे, पण जो जीवन द्यायला आला त्यांना तो माणूस नको होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यावेळेस त्या सदुकी पुरुषांना वाटलं की आता हा व्यक्ती जर उभा राहिला तर आमची दुकान बंद पडणार आहे. त्याला म्हणून काय झालं, प्लॅनिंग झालं. अहो एकाला मारलं, येशूने ऑलरेडी 12 तयार करून ठेवले होते. प्रेज द लॉर्ड. एकाला मारलं पण तेही तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, पण येशूने ऑलरेडी 12 तिथं तयार करून ठेवले होते. त्या 12 लोकांना ट्रेनिंग देऊन ठेवली होती, मी गेल्यानंतर माझं काम तुम्हाला चालवायचं. नंतर आपण परत पुढे वाचलं तर तिथं परत येशूने 12चे किती केले, 70 जण केले आणि जोड्या जोड्या करून पहिलेच पाठवून ठेवले होते. यांना वाटलं ह्याला मारून टाकलं, विषय संपला.
हालेलुया. बरं ते 12 इतके ठिकाणी फिरले, त्या 12 पण मारून टाकलं. त्या 12चे इतके झाले, ते इतके वाढत गेले तर आज जवळजवळ 450 कोटी झाले. म्हणजे जितके मारतायत त्याच्या डबल वाढत चालले, जितक्यांना मारतायत तितक्यांना डबल होत चाललेले. हालेलुया. लोक काय करतायत, त्यांच्यातला बरब्बा त्यांना पाहिजे, चुकीचं त्यांना पाहिजे. आता परवा दिवशी एक न्यूज बघितली मी, एबीपी माझावर न्यूज, साम टीव्ही वरती न्यूज, TV9 वरती न्यूज. एक वयस्कर आजोबा 65-70 वर्षाची प्लॅटफॉर्म वरती एका विद्यार्थिनीला प्रार्थना करत होते. एक धर्माचा ठेकेदार आला आणि म्हणतो, हे तुम्ही काय करता, हे असलं काय करायचं नाही, काही जागा आहे का? आणि लगेच न्यूज वाल्याने दिलं, धर्म परिवर्तन करण्याचा प्रकार. प्रेज द लॉर्ड. त्या न्यूज वाल्यांना पण एवढी तरी अक्कल पाहिजे की धर्म परिवर्तन हे कोर्टामधनं होत असतं. त्या काकांनी फक्त जाऊन काय केली, तिथं प्रार्थना केली आणि धर्माचा रक्षक आला. आणि ते काय करायला लागला, हे काय करता तुम्ही, धर्म करायला लागले का, परिवर्तन करायला लागले का? त्यांच्यासाठी एक त्यांच्या धर्मामध्ये एक लिहिलेलं आहे, धर्मो रक्षती रक्षित. धर्मो रक्षती रक्षित म्हणजे काय माहितीये, जो दुसऱ्याच्या धर्माचा आदर करत नाही तर धर्म त्याची कधी रक्षा करणार नाही, हे त्याला कुठं माहिती. हालेलुया. प्रत्येकाच्या गाडीवर असतं, बरोबर ना, धर्मो रक्षती रक्षित. तो त्यांचाच श्लोक आहे हिंदू धर्मातला. आता ते त्यांना पण माहिती नसेल त्याचा अर्थ काय होतो, पण परमेश्वराने मला शिकवला तो. हालेलुया. जो दुसऱ्याच्या धर्माचा आदर करत नाही तर धर्म त्याचा कधी आदर करणार नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, आता ह्यांना अशी जण व्हायला लागलेली आहे की प्रार्थना जरी केली तरी यांच्यातला बरब्बा उभा राहायला लागलाय, आहे ना. येशूला धरून द्या आणि बरब्बाला सोडा. आणि ते काकांना ते काय म्हणतोय, 65-70 वर्षांच्या, परत जर तुम्ही इथं आले तर तुम्हाला जेल करेल. त्याला नाही माहिती, तिने जो व्हिडिओ बनवला ना ते चुकीचा बनवलाय. जर सगळे ख्रिस्ती उभा राहिले ना, चला आम्ही प्लॅटफॉर्मवर प्रार्थना करतो, आम्ही येतो, 50,000 लोक टाक जेलमध्ये, काय होईल? टाकणार आहे का पोलीस प्रशासन? प्रेज द लॉर्ड. म्हणजे काय झाले, आता बरब्बा उभा राहायला लागलेले. प्रेज द लॉर्ड. छळ तर होणारच आहे. बायबलचं वचन क्लिअर सांगतं, माझ्या नावाने तुमचा छळ होणार आहे. मला ही मध्यरात्री एक फोन आला, इतक्या घाण घाण शिव्या, इतक्या घाण घाण शिव्या, इतक्या घाण घाण शिव्या, धर्म सोडला, जात सोडली, तू भंगारे, हे ते, इतक्या शिव्या शिव्या अक्षरशः आई बहिणीवर. पण मी प्रार्थना केली, म्हणलं प्रभू ह्याला बुद्धी दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे मी जेव्हा व्यसनामध्ये त्यांच्यासोबत होतो त्यांना ते चालत होतं, जेव्हा तो बरोबर घेऊन मी चालत होतो, पण आज येशू घेऊन चालतोय तर त्यांना दुःख होतंय, अरे आपला मित्र गेला, अरे कशाचा गेला. प्रेज द लॉर्ड. प्रेम बघा ना, वचन काय सांगतं, 20वं वचन, येशूला सोडावे या इच्छेने पिलाताने पुन्हा त्यांच्या बरोबर भाषण केले. आता पिलाताला माहिती होतं, हा जर इतके काम करतोय तर याच्यामध्ये काहीतरी परमेश्वर आहे, म्हणूनच हे काम होत आहे. कारण पिलातानी बघा, काही लोक आहेत, बरेचसे लोक आहेत, त्यांना माहिती आहे की चर्चेस मध्ये कार्य होतात, पण ते आपल्यामध्ये पडत नाही. ते त्यांचं करतात आणि म्हणतात यांचं यांना करू द्या, आपलं आपण करूया. प्रेज द लॉर्ड. पिलाताला पण हे माहिती होतं की येशू जेन्युइन आणि खरे काम करतोय, म्हणून तो काय म्हणला, परत एकदा आपण काय करू, समझोता करू. पण तरीही लोकांचं काय चाललंय, याला क्रूसावरती ठेळा, याला वधस्तंभावरती टाकून द्या. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, जो बरब्बा येऊन बसलाय ना, त्या बरब्बाला काढून फेकून द्या. तो बरब्बा हळूच कानात येऊन म्हणाल, प्रार्थना करू नको. काय झालंय तुझ्या जीवनामध्ये? बरब्बा म्हणजे कोण? ते सैतानच आहे ना, जो चुकीचे काम करतो. बायबलचं वचन सांगतं, ज्याच्यामध्ये देवाच्या वचनाचं बीज आहे तो प्रभूची संतान आहे. ज्याच्यामध्ये देवाच्या वचनाचं बीज नाही ते सैतानाची लेकर आहे. सैतानासारखे काम करणारा सैतानाचा पोऱ्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती जणांना समजतंय? काली झोप, काली झोप. डाकू कोण होता याच्यातला? बरब्बा. तुम्हाला कोणाला स्वीकार करायचा आहे? बरब्बाला करायचा आहे. तो बरब्बा काढून टाका. तो बरब्बा तुम्हाला छोटे छोटे गोष्टी सांगल आणि देवाकडनं लांब पडून येईल. त्या बरब्बाला काढून टाका. तो बरब्बा कुठल्याही मार्गाने तुमच्याकडे यायला बघणार आहे.
म्हणजे तो सैतान. तो कुठल्याही मार्गाने येईल तुमच्याकडं. छोट्या छोट्या गोष्टी दाखवून बघ काय होतंय का, एवढी प्रार्थना करता काय होतंय का. अरे प्रार्थना करता बरोबर आहे, पण ती प्रार्थना प्रभू मान्य करत आहे का, का माझं काही चुकतंय का, माझ्याकडनं काही चूक पाप अपराध होतंय का. सगळ्यात पहिलं प्रार्थना, मी वारंवार सांगतो, प्रार्थना करतानाही पहिलं प्रभूला काय करा. जसं आपण बायबल मध्ये बघितलं उदाहरण, एलियाने काय केलं, पडलेली वेदी बांधली है ना, आणि किती सुंदर त्यांनी प्रार्थना केली की हे पूर्ण संपूर्ण इस्रायलच्या देवा अब्राहम इसाक आणि याकोबाच्या परमेश्वरा, तुझा दास प्रार्थना करत आहे, त्याची प्रार्थना ऐक. हालेलुया हालेलुया. तरी सुद्धा इथं वचन 21 मध्ये सांगतं, तरी ह्याला वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा, असे ते ओरडत राहिले. म्हणजे त्यांच्यामध्ये येशूविषयी किती जहर भरलं होतं याच्यात आपल्याला दिसून येते. पण काही तिथं हे पण असतील, रडत असतील की नका हो ते येशूला मारू, येशू निर्दोष आहे, नका हो त्यांनी काय नाही केलं. तिथं यदा कदाचित ती कुबडी स्त्री पण असू शकते की जिला परमेश्वराने 18 वर्षानंतर तिचं कुबड काढून तिला सरळ केलं, तीही तिथं रडत असेल की यांनी माझं कुबड केलंय नीट, याला नका मारू. तिथे ती विधवा स्त्री असू शकते जिचा मुलगा मेलेला होता, एकुलता एक, तो मुलगा तिथं ओढून सांगू शकत होता असल की अरे याला मारू नका, मी मेलेला जीवन. याईराची कन्या तिथं उभी असेल की मी मेलेली होती, मला याच येशू बाप्पानी, माझ्या बाप्पानी मला जीवन दिलंय. हालेलुया. पण त्या गर्दीमध्ये बरोबरची संख्या एवढी होती. हालेलुया. तिथे ते कोडी लोक असतील, तो आंधळा बर्तनबाई असेल, तो 38 वर्षाचा पंगू तिथं असेल आणि सांगत असेल अरे बघा माझे पाय ह्याच्यामुळे आले. पण तिथं काय, तिथं सगळं सैतानाचंच काम चालू होतं, याला मारून टाका. हालेलुया. आजही बघा ना, फक्त रेल्वे स्टेशनवर प्रार्थना केली म्हणून न्यूजला आलं. पण न्यूजला दाखवतात तो थोडस की चर्चेस मध्ये डॉक्टरनी नकार दिला होता की मरून जाणार आहे, हे दाखवा ना न्यूज मध्ये. हे का नाही दाखवत, त्यांना माहिती हे कसे दाखवतील. हालेलुया. डॉक्टर जेव्हा म्हणतो ह्यो व्यक्ती इतक्या दिवस जगणार आणि नंतर मरणार आहे, पण तरी तो व्यक्ती जगलाय, डॉक्टर स्वतः शॉक, अरे बापरे कसं काय झालं, ते दाखवत नाही न्यूज मध्ये. पण एवढंच प्रार्थना केलं की धर्म परिवर्तनचं काम चालू झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःला तर येत नाही काही लोकांना, दुसरे करतात तर त्यांना करून देत नाही, त्यांच्यातला बरोबर लगेच जागा होतो. हालेलुया. आजही तेच चाललंय सगळीकडे. तुम्ही जिथं जा तिथं सगळ्यात पहिलं स्थान लोक बरोबरला देतात. येशू म्हणलं की काय त्यांना होतं काय माहिती. मी प्रार्थनेला गेलो मुंबईला, मी सांगितलं ना तुम्हाला, ती आजीनी आम्हाला जे बोलवलं होतं ते बोलली पास्टर प्रार्थना करा. काय त्या बाईने तोंड वाकडं तिकडे गेलं. अरे बाप रे बाप रे बाप, इतकं वाकडं तोंड. आणि तिच्याच घरात दुनियाभरचे प्रॉब्लेम, तिच्याच घरात एवढे दुनियाभरचे प्रॉब्लेम. कोणाला ऐकू येत नाही, ती थोडीशी गॉन झालेली. प्रेज द लॉर्ड. अरे येशूकडे फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळं, पैसे द्यायला लागत नाही है ना. नो नारळ, नो फूल, नो लिंबू, नो बकरा, नो कोंबडा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. वचन बघा 23 सांगतं, पण याला वधस्तंभावर खिळाच असं त्यांनी मोठ्याने ओरडून आग्रह चालवला आणि त्यांच्या व मुख्य याजकाच्या ओरडण्याला यश आले. आता त्यांच्या ओरडण्याला वचन काय सांगतं, यश आलं. पण त्यांना हे माहिती नव्हतं हे व्हायचंच होतं, कारण यशाने ऑलरेडी ते लिहूनच ठेवलं होतं. आता जो मरणातनं जिवंत होतोय तोच देव असू शकतो. जो मेला आणि ज्याला गाडलं किंवा जाळलं, संपलं, त्याचं अस्तित्वच मिटलं, मग लावा फोटो बसा पाया पडत. प्रेज द लॉर्ड. तो देव असू शकतो का? प्रेज द लॉर्ड. देवाचं कोणी खून करू शकतो का? देवाचा मर्डर करू शकतो का कोणी? जरी केला तरी देव पुन्हा उभा राहतो. हालेलुया. म्हणून आपल्या येशूचा खून झाला, पुन्हाच म्हणावं लागणार आहे त्याला. येशूचा काय झाला, त्याला मारलं, पण तिसऱ्या दिवशी पुन्हा उभा राहिला. हालेलुया. आणि अजूनही तो इथं उपस्थित आहे. हालेलुया. अजूनही तो इथं उपस्थित आहे. ते देवाचा आत्मा इथं उपस्थित आहे. तो देवाचा आत्मा इथं बसून किती खुश होत असेल. हा, प्रेज द लॉर्ड. तो देवाचा आत्मा किती खुश होत असेल. आज बरोबरला तुम्ही सगळे काढून टाकणार आहे. आज बरोबर तुमच्या जीवनात आऊट होऊन जाणार आहे. आज कायमचा बरोबरचा नाश होऊन जाणार आहे. आणि येशू तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. जोपर्यंत येशूचं आगमन होत नाही ना,
तोपर्यंत त्याचा स्वीकार करा. मी तर मुंबईच्या चर्चला गेलो, मी तिथं ही लोकांना तेच उलटून सांगितलं. 5-5 वर्ष झाली चर्चला आहेत. त्यांना म्हणलं बाप्तिस्मा घेतला का? तर नाही घेतला. म्हणलं का हो, पाण्यात उतरल्यावर चटके बसतात का? हसतात, हे नाही घ्यायचं, नाही घ्यायचं. अरे म्हणलं बाप्तिस्मा घ्या, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. योहान पण काय म्हणत होता? आपल्या पापापासून मोकळं व्हा. योहान सगळ्यात पहिला जाऊन आरडाओरडा करत होता. अरण्यामध्ये घोषणा द्यायचं काम त्याचं होतं. तिथं विचारलं बाप्तिस्मा घ्या, बाप्तिस्मा घ्या. एका बहिणीला विचारलं, ताई म्हणलं तू कधीपासून चर्चला येते? ती म्हणली पास्टर 4 वर्ष झाले. तर म्हणलं मग बाप्तिस्मा? हा नाही, मला परमेश्वराकडून आलंय बाप्तिस्मा घ्यायचं, पण मी घेणार आहे. अरे कधी घेणार आहे? कधी घेणार आहे? 4 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, काही लोक तर 10 वर्ष झाले तिथले, पण अजून बाप्तिस्मा घेतला नाही. त्यांना भीती वाटते, बाप्तिस्मा घेतल्यावर काय होतंय का काय. अरे बाप्तिस्मा घेतल्यावर तुम्हाला देवाचं रक्त प्यायला भेटतंय, ही किती मोठी गोष्ट आहे. बाप्तिस्मा घेतल्यावर त्याचे शरीर तुम्हाला खायला भेटतंय, ही किती मोठी गोष्ट आहे तुमची. तुमच्यासाठी मेन म्हणजे ते स्वर्गाचं द्वार उघडलं जाणार आहे, ही किती मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी. हालेलुया, हालेलुया. पण झालंय काय? लोक गळपटून गेले, लोक गळून गेले. हा, लोक गळून गेले. येशूचा स्वीकार करा. नाही आम्ही ठीक आहे, आम्ही फक्त चर्चला येतो, प्रार्थना करतो, निघून जातो. फक्त यायचं, प्रार्थना करायचं, निघून जायचं. वचन काय सांगतं? जोपर्यंत देवाचा स्वीकार होणार नाहीये तोपर्यंत काहीच होणार नाही. आज मज्जा वाटते जिथं पृथ्वीवर मटण खायला, चिकन खायला, हे करायला, ते करायला. बायबल पण सांगतं, उत्पत्तीमध्ये सांगतं ना, लोक लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, मज्जा करत होते, सगळं काय करत होते. पण पृथ्वीवर पाप इतकं झालं, परमेश्वराने 40 दिवस 40 रात्र त्या पृथ्वीवरती इतका पाऊस पडला तर मानव सृष्टी पूर्णपणे काय झाली? नष्ट झाली, संपून गेली. आता पण तेच होणार आहे. म्हणून सांगतो, शेवटचे दिवस जवळ आलेले. ज्यांनी बाप्तिस्मा नाही घेतला, बाप्तिस्मा घ्या. देवाचा स्वीकार करा. जोपर्यंत बाप्तिस्मा नाही तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यामध्ये एंट्री नाही. कारण हे एक आपल्याला कंडिशन्स दिलेली आहे. एक मुलगा मुलगी किती म्हणू द्या आणि नवरा बायको आहे. काय प्रूफ आहे भाऊ तुमच्याकडं? लग्न केलंय का नाही केलं? मग कशाची नवरा बायको? वाय तुटल्या घरी मग पोलीस ठोके टाकत असतात एकांतात सापडल्यावर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपल्याला सुद्धा काय करायचंय? तो नियम फॉलो करायचा. झालं आपल्या इथे बरेच जणांचं झाले, पण थोडके राहिले, तयारीला लागलेले. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियानो, आजचं वचन काय होतं की बरब्बा तो जीवनातला काढून टाका. जो चुगलीचा बरब्बा आहे, जो प्रार्थना कमी करण्याचा बरब्बा आहे, है ना, जो भांडणाचा बरब्बा बसलेला आहे, जो फक्त पैशावरती डोळा असा लावून बरब्बा बसलेला आहे, घे याच्यातून, घे त्याच्यातून, घे याच्यातून, घे त्याच्यातून, त्या बरब्बाला पहिला उचलून फेकून द्या. नाहीतर पुढचे जीवन लय धोकेदायक आहे. हालेलुया. त्या प्रभूचा स्वीकार करा, त्या प्रभूचा स्वीकार करा. प्रेज द लॉर्ड. त्या बरब्बाला कायमचा त्या जीवनात तुमच्या काढून टाका. बघा, हे छोटंसं वचन मी सांगितलं, कारण छोटंसं जर सांगितलं तर ते समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हे छोटंसं जर सांगितलं, हे समजणं गरजेचं आहे. आणि जर खरंच आज समजलं असेल तर खरंच सांगतो, त्याला काढून फेका. नाही तर तो बरब्बा एक दिवस तुमचाच खून करून टाकणार आहे. बघा बायबलचं वचन काय सांगतं, ध्यान देऊ नका. हो, अजून पुढे चालायचंय, या का भरू नका. ऐका, बायबलचं वचन सांगतं, चोर येतो कशासाठी? बरोबर. त्याच्यानंतर कशासाठी येतो? हा, घात आणि बघा, चोर पहिला येतो, चोरी करतो, घात करतो आणि मग नाश करतो. म्हणजे काय माहितीये याच्यातनं काय शिकायला भेटतंय? बायबल सांगतो, चोर येतो चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी आणि नाश करण्यासाठी. म्हणजे चोर कोण आहे माहितीये? सैतान आहे. जो तुमचा अभिषेक आहे तो चोरून घेऊन जातो. जे तुम्हाला प्रभूने दान वरदान दिलेत चोरून पहिलं घेऊन जातो. नंतर तो काय करतो माहितीये? तुमचा घात करतो. आणि मग तो काय करतो? माणसाला पूर्णपणे संपवून टाकतो. माणूस म्हणतो, काय अभिषिक्त बाई होती, आता पुण्यावर पुण्या खायला लागली. कसं काय झालं? चोरी झाली, घात झाला, काय पास्टर साहेब होते, काय यांचं सामर्थ्य होतं, पण आज ते असे गळपटून का गेले? चोर आला, त्यांनी अभिषेक चोरी करून गेला,
त्याचा घात केला आणि त्याला पूर्णपणे संपवून टाकलं. म्हणून बरोबर बायबल सांगतं, चोर आला चोरी करण्यासाठी, घात, हत्या आणि नाश करायला, पण त्याच्या पुढे वचन सांगतं येशू आलाय जीवन देण्यासाठी. हालेलुया. आणि ते कसलं जीवन? फक्त जीवन नाही तर सार्वकालिक जीवन देण्यासाठी आले. हालेलुया. म्हणून आपली चोरी होऊ देऊ नका. त्या चोराला आला की एका फाईटीत आउट करून टाका. मग पुढचा नाश पण होणार नाही आणि घात पण होणार नाही. म्हणून त्या बरब्बाला तिथंच अडवा, अजिबात इकडे येऊ नको म्हणायचं. आला तर मग तू गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या शेजारच्याला बोला, तुझ्या जीवनातल्या बरब्बाला काढून टाक. तुझ्या जीवनातल्या बरब्बाला काढून टाक. तो चुगलीचा असेल, भांडणाचा असेल, रागाचा असेल, व्यसनाचा असेल, काढून टाक त्याला. येशूचा स्वीकार कर. आमेन. या वचनाने प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आशीर्वाद देतो.